संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या मुसळधार पावसानं थैमान घातलं असून महाराष्ट्रासह कोकणासह विदर्भामध्ये सुद्धा 5 तारखेपर्यंत आणखी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याच्या वतीनं वर्तवण्यात आली। याचबरोबर काही ठिकाणी रेड अलर्ट, काही ठिकाणी येलो अलर्ट तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट सुद्धा जारी करण्यात आला आहे। मराठवाडा विदर्भासह अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू आहे। छत्रपती संभाजीनगर जळगावला हवामान विभागाच्या वतीनं ऑरेंज अलर्ट देण्यात आला। हिंगोली विभागात झालेल्या मुसळधार पावसानं जिल्ह्यात नुकसान झालंय। अनेक धरणांची पातळी वाढली आहे। नदीपात्रात पाणी सोडण्यात येते, त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। मराठवाडा आणि विदर्भाला जोडणारा यवतमाळ येथील पूलही पाण्याखाली गेलाय। परिणामी या मार्गातील वाहतुकीवर याचा परिणाम झालाय। पुलावरून पाणी वाहत असल्यानं धोकादायक प्रवास करू नये असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय। नांदेडच्या आसना नदीला सुद्धा पूर आलाय। पुराच्या पाण्यामुळे परभणी जिंतूर महामार्गावरील वाहतूक बंद आहेत। बस पुराच्या पाण्यात वाहून गेली आहे। बिंदुसरा प्रकल्प सुद्धा पूर्ण क्षमतेनं भरलेला आहे। हिंगोलीतही अनेक शेतकरी अडकलेले आहेत। मदतीसाठी आमदार बांगर हे सुद्धा सरसवल्याचं चित्र पाहायला मिळालं। अनेक ठिकाणी या पावसामुळे रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्टही जारी करण्यात आलाय।